येस सर. दिनांक 18 जानेवारीला एक फिर्यादीने अशी बातमी दिली होती की तो जेव्हा लळिंग घाटाच्या इथून जात होता तेव्हा MH18 BS 0141 या मोटरसायकलवरनं 4 इसम आले होते आणि त्याच्याकडे 2,25,000 रुपयाची थैली होती. ती थैली त्यांनी बळजबरीने चोरून हिसकावून रॉबरी करून नेलेली आहे. त्या अनुषंगाने माहिती काढली असता आपल्याला अशी गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये एकूण 5 आरोपी इन्व्हॉल्व आहेत. त्यांची नावं आहेत चेतन गणेश परदेशी, मोमीन मुजाहिद्दीन हुसेन, हर्षद उर्फ लहान्या देवीदास जाधव, विवेक भिकन परदेशी, अजय पाटील आणि हर्षद कोंडी अशी नावं आपल्याला समोर आली. त्या अनुषंगाने आपण ट्रॅप लावला असता मालेगावमध्ये आपल्याला चेतन गणेश परदेशी आणि मोमीन मुजाहिदीन हुसेन मुख्तर अहमद राहणार इस्लामपुरा मालेगाव या दोघांना आपण तात्काळ अटक केली आहे. त्यांच्याकडनं आपण एक KTM मोटरसायकल, एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूस आणि 500 रुपयाच्या एकूण 35 नोटा असा एकूण आपण 1,81,000 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे. चेतन गणेश परदेशीवर याच्यावर पूर्वीचे 2 गंभीर गुन्हे आहेत मालेगाव कॅम्प आणि मालेगाव छावणी पोलीस स्टेशनमध्ये. आणि मुख्तार अहमद याच्यावर देखील मालेगावला एक गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामुळे आता उर्वरित 4 आरोपी अटक करण्याचं बाकी आहे. दोघांना आता अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे. सर हे आरोपी गोव्याचे आहेत का मालेगावचे आहेत? मी सांगितलं हे दोन्ही मालेगावचे आहेत. त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते देखील मालेगावचे आहेत.